नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी जसं म्हटलं होतं, की आपण लॉ संदर्भातच आणि लॉजिकच्या संदर्भात एकत्र नेहमी विचार केला पाहिजे आणि म्हणून लॉजिकल असं या चॅनलचं नाव आपण ठेवलं. आज आपण ड्युटी या शब्दाबद्दल विशेषतः विचार केला पाहिजे असं मला वाटते. ड्युटी म्हणजे कर्तव्य, ड्युटी म्हणजे जबाबदारी असं आपल्याला साधारणतः मराठीत म्हणता येईल. हक्कांची भाषा खूपदा केली जाते. हक्क मागितले जातात रस्त्यावर, मैदानात, राजकारणात, समाजकारणात आणि घरातसुद्धा हक्क मागितले जातात. पण कर्तव्यांबद्दल आपण बोलतो का? कर्तव्यांचा आपण तसाच हक्कांसारखा विचार करतो का? कर्तव्यांबद्दल आपण रस्त्यावर, मैदानात, राजकारणात, विधानसभेत, लोकसभेत ऐकतो का? बघतो का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे ड्युटी म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आपण. तरच आपण कायद्याचं राज्य आणू शकतो. ड्युटीला जसे 2 शब्द मराठीमध्ये पर्यायी आपल्याला दिसतात. एक म्हणजे जबाबदारी आणि एक म्हणजे कर्तव्य. कर्तव्य हे तसं पाहिलं तर मुलाचं अ, मुलाचं आई-वडिलांप्रती, अ, आई-वडिलांचं मुलांप्रती, समाजाप्रती आपलं सगळ्यांचं कर्तव्य, शिक्षकांचं विद्यार्थ्यांप्रती कर्तव्य असं असू शकते. कर्तव्य ही बरेचदा एक जबाबदारीची भावना म्हणून आपण समजून घेतो. परंतु जेव्हा जबाबदारी आणि तीसुद्धा कायदेशीर जबाबदारी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे लीगल ऑब्लिगेशन. लीगल ऑब्लिगेशन म्हणून आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे पाहतो, तेव्हा त्या ड्युटीला कायदेशीर महत्त्व प्राप्त होते. कायदेशीरपणे ती गोष्ट केलीच पाहिजे अशी जबाबदारी ती ठरते आणि तशा प्रकारची ड्युटी जी कायद्याने केलीच पाहिजे अशी आहे, बंधनकारक आहे, कोणातरी प्रती ती जबाबदारी म्हणून करायचीच आहे, त्याला लीगल ऑब्लिगेशन असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ती कायदेशीर जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. समजून घेतली पाहिजे अशी आहे आणि तर एक कायद्याचं राज्य आपण आणू शकतो असं मला वाटते. लीगल ऑब्लिगेशन हे कायद्यानुसार आपण पाळलंच पाहिजे. जेव्हा एखाद्यावर ती जबाबदारी असते, तेव्हा दुसऱ्या कोणास तरी त्याच्याप्रती एक कर्तव्य असते आणि ती ती दोन्ही प्रकारची भावना ही महत्त्वाची आहे. ड्युटी आहे काळजी घेण्याची. जसं लहान मुलं आहेत, अपंगत्वासह जगणारे लोकं आहेत, अ, शहरी गरीब आहेत, आर्थिक बेरोजगारीमुळे गरीब झालेले लोकं आहेत. या सगळ्यांप्रती सरकारची जबाबदारी ही लीगल ऑब्लिगेशन म्हणून महत्त्वाची आहे आणि त्या सगळ्यांप्रती काहीतरी केलं पाहिजे. ही ड्युटी लीगली सरकारवर, सरकारी यंत्रणांवर आपण म्हणतो टाकलेली आहे कायद्याने, कायदेशीर प्रक्रियेने आणि त्यामुळे लीगल आस्पेक्ट जो आहे ड्युटी या शब्दाचा, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, जो आपण विसरून चाललो आहोत की काय असं मला वाटते. चळवळीमध्ये, आंदोलनांमध्ये आपण पाहतो की कितीतरी लोकांवर अन्याय होतो. त्यांचं म्हणणंच ऐकून घेतलं जात नाही. म्हणणं ऐकून घेणं ही जबाबदारी जर सरकारची असेल, तर ते सुद्धा ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आणि मग दुर्दैवी परिस्थिती अन्यायाची समोर येते, विषमतेची समोर येते आणि लोकं कायद्याविरुद्ध उभे राहताना सुद्धा आपल्याला दिसतात. हे वाईट चित्र बदलायचं असेल तर लीगल ऑब्लिगेशन म्हणजे कायदेशीर जबाबदारी ही पाळणारी यंत्रणा आपल्याला पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कायदेशीर बांधिलकी जेव्हा ड्युटीला प्राप्त होते, तेव्हा त्याचं उल्लंघन केल्यावर त्याच्या संदर्भात केसेससुद्धा होऊ शकतात. आपण पाहतो की सरकारी अधिकारी यांनी काही ड्युटीज फॉलो केल्या पाहिजे. त्याचं लीगल ऑब्लिगेशन ठरवण्यासाठी नागरिक संहिता एक तयार करण्यात आली, की सिव्हिलियन्स प्रती त्यांची जबाबदारी काय आहे? आणि त्यामुळे मग जे वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये काम करणारे सरकारी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी तिथे येणाऱ्या लोकांप्रती जबाबदारीच्या भावनेने काम केलं पाहिजे. या उद्देशाने नागरिकांची संहिता तयार करण्यात आली आणि ती पाळणं हे बंधनकारक करण्यात आलं सरकारी अधिकाऱ्यांवर. माहितीचा अधिकार कायदा आला, की पारदर्शकता आली पाहिजे. कारण पारदर्शकतेची ड्युटी अत्यंत महत्त्वाची आहे लोकशाहीमध्ये. पण तीसुद्धा पाळली जात नाही असं अनेकदा लक्षात येते. मग आता एक बेकायदेशीरपणा वाढत कसा जातो याचं उदाहरण आपण पाहिलं, तर रस्त्यावर वाहन चालवताना आपण काळजी घेतली पाहिजे. ही साधी ड्युटी आपल्यावर टाकलेली आहे. ती कायदेशीर जबाबदारी आहे, लीगल ऑब्लिगेशन आहे ते. कारण लायसन्स देताना, आपल्याला वाहन परवाना देताना
ही बंधनकारक ड्युटी आपल्यावर आहे की आपण इतरांना धोकादायक ठरणार नाही अशाच पद्धतीने रस्त्यांवरून वाहन चालवलं पाहिजे. रस्त्यावर वाहन पार्किंग केलं पाहिजे. कुठेही आपण पार्क करू शकत नाही. या साध्या-साध्या गोष्टी ज्या आहेत त्या लीगल ऑब्लिगेशनचा भाग आहे. देशाची शिस्त याच्यातून निर्माण होऊ शकते आणि परदेशामध्ये जातो तेव्हा आपण तिथले कायदे जसे पाळतो तसे आपल्या देशामध्ये असताना ते का पाळत नाही? कारण की आपण लीगल ऑब्लिगेशनच झुगारून देतो. कोणी बघत नसेल तेव्हा आपण कायदा पाळायचा नाही अशा प्रकारची प्रवृत्ती आपली झालेली आहे आणि म्हणून लीगल ऑब्लिगेशन प्रती संपूर्ण डिसरिगार्ड असलेली एक संस्कृती आपण सगळेजण जोपासतो आहोत. आता एक असते की वकील म्हणून मला जे वाटते की वकील म्हणून माझी जबाबदारी आहे माझ्या क्लायंट्सप्रती म्हणजे पक्षकारांच्या प्रती. जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे प्रश्न घेऊन येतो तेव्हा तो प्रश्न सोडवण्याची जबाबदारी जर मी घेतलेली आहे तर ती प्रश्न सोडवण्याची जबाबदारी अभ्यासपूर्वक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी लीगल ऑब्लिगेशन म्हणून माझ्यावर आहे आणि ती पाळणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रामाणिकता जपली पाहिजे. माझ्या क्लायंटनी मला जे सांगितलं ते गुड फेथमध्ये सांगितलेलं आहे, सद्भावनेने सांगितलेलं आहे. त्याची कुठेही वाच्यता होणार नाही, त्याची बदनामी होणार नाही, याच्या पद्धतीची काळजी घेणं हे माझं लीगल ऑब्लिगेशन म्हणजे कायदेशीर जबाबदारी माझ्यावर आहे. त्यानंतर या लीगल ऑब्लिगेशनला स्टॅच्युटरी ड्युटी म्हणजे कायदेशीर जबाबदारी किंवा कायदेशीर कर्तव्य असंही आपण म्हणतो. पोलीस जे बजावत असतात त्याला कायदेशीर कर्तव्य आपण बरेचदा म्हणतो. कारण पोलीस हा एक वर्ग आहे जो समाजामध्ये अत्यंत जवळ समाजाच्या रस्त्यावर राहून काम करणारा एक सरकारी यंत्रणेतला घटक आहे आणि त्यांची कायदेशीर जबाबदारी लोकांप्रती आहे. मग लोकांप्रती ते जेव्हा वागत नाही, लोकांप्रती जबाबदारीचं भान ठेवत नाही, तेव्हा आपल्याला दिसते की कधी ते राजकीय लोकांच्या नादी लागलेले आहेत, कधी पोलीस हे आर्थिक आमिषांच्या बळी पडलेले आहेत, कधी पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली वागताना आपल्याला दिसतात, गुंड लोकांच्या दबावाखाली वागताना दिसतात, तेव्हा आपल्याला वाईट वाटते. कारण की ते त्यांची स्टॅच्युटरी म्हणजे कायदेशीर जबाबदारी ते पाळत नाही आहेत असं आपल्या लक्षात येते. एकूणच प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की आपल्या देशाप्रती असलेली कायदेशीर एकत्रित जबाबदारी आपण आपण पार पाडली पाहिजे आणि त्याच्यामुळे लीगल पद्धतीने बाइंडिंग असलेली कमिटमेंट आपण ड्युटीच्या स्वरूपात प्रत्यक्षात पाहू शकलो पाहिजे. ही कर्तव्य भावना जी आहे सामूहिक स्वरूपाची ती आपल्यामध्ये येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कायदेशीर समाज निर्माण करण्यासाठी. जर रिस्पॉन्सिबिलिटी जसं मी म्हटलं एक साधं कर्तव्य हे सामाजिक किंवा नैतिक अशा स्वरूपाचं असू शकते. सामाजिक किंवा नैतिक स्वरूपाची जबाबदारी बरेचदा पाळली नाही तर टीका होते. मात्र प्रत्येक वेळेस काही कायदा तिथे असत नाही. पण कायदेशीर जबाबदारी जी आहे ती आपल्या सगळ्यांच्या वागणुकीचा भाग झाली पाहिजे. म्हणजे आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर कोणीतरी दूध विकत असेल तर भेसळयुक्त दूध विकूनही कायदेशीर जबाबदारी विकणाऱ्यावर आहे. त्यांनी कंटॅमिनेटेड किंवा भ्रष्ट स्वरूपाचं दूध विकूच नये अशी जबाबदारीच त्याच्यावर आहे आणि तसं जर त्यांनी विक्री करण्याचा प्रयत्न केला, खोटं काहीतरी त्यात मिसळून, चुकीच्या काहीतरी पदार्थांचं मिश्रण करून दुधाची काय म्हणतो त्याला क्वांटिटी वाढवून ती विकण्याचा प्रयत्न केला, तर त्या लोकांवर कारवाई होऊ शकते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे भ्रष्ट प्रकारचे अन्नधान्य आपण विकू शकत नाही आणि ती कायदेशीर जबाबदारी प्रत्येकाने पाळली पाहिजे. हा सुद्धा एक अर्थ आपण समजून घेण्याची गरज आहे. निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती कायदेशीर असली पाहिजे. मग ती दवाखान्यांमध्ये म्हणजे सरकारी दवाखान्यांमध्ये असेल किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये असेल, पोलीस व्यवस्थापनामध्ये असेल. जसं पोलिसांकडे FIR आपण नोंदवायला जातो तेव्हा दखलपात्र गुन्ह्याची त्यांनी नोंद करून घेतली पाहिजे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. ती सुद्धा पोलीस बरेचदा पाळत नाही आणि त्यामुळे लोकं व्यथित होतात. त्यांना असं वाटतं की कोणीच जर कायदा पाळत नसतील तर आम्ही तरी कशाला पाळू? कायदा पाळण्याने कोणाचं भलं झालेलं आहे? अशा स्वरूपाची प्रतिक्रिया जेव्हा समाजामधून येते तेव्हा कर्तव्य ऱ्हासाला जात असते आणि सामाजिक भान निघून जाते. ही जी सामूहिक कर्तव्य भावना आहे ती स्टॅच्युटरी ऑब्लिगेशनमधून कायदेशीर जबाबदारीमधून येत असते. आमची ड्युटी सगळ्यांची कायद्याप्रती असली पाहिजे. म्हणजे ती बांधिलकी आपली कायद्यासाठी असली पाहिजे, ती संविधानासाठी असली पाहिजे. कायद्याचं राज्य असलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. राज्य कायद्याचंच असलं पाहिजे, काय द्यायचं राज्य नसलं पाहिजे. त्यानंतर इंग्लिशमध्ये असं म्हटलं जाते की देअर शॅल बी गव्हर्नमेंट ऑफ लॉ, नॉट गव्हर्नमेंट ऑफ सम मेन.
काही लोकांचं राज्य नसलं पाहिजे, तर कायद्याचंच राज्य असलं पाहिजे. प्रशासन आणि शासन हे कायद्याच्या मदतीने चाललं पाहिजे, ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. गव्हर्नमेंटनी त्यांची कायदेशीर जबाबदारी पाळावी, नागरिकांनी त्यांची पाळावी, वकिलांनी आणि प्रत्येक डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, त्या व्यावसायिकांनी त्यांची त्यांची कायदेशीर जबाबदारी पाळावी. तर आपला भारत हा कायदेशीर जगणाऱ्यांचा चांगला देश होऊ शकतो. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.